आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 7:30 झालेत. आता सगळं आवरून मी आता बसलो नाश्ता करायला. आज मम्मीने बनवलेली साबुदाण्याची खिचडी आणि चहासोबत लाया द्या, हे सॉक्स आणि रुमाल हे. आणि मी आता रेडी झालो आहे. सकाळी मी 6ला उठलेलो. खरं तर मला 5ला उठायचं होतं, पण 1 तास कसं काय माहीत काय झालं. अलाराम तर वाजला, पण मी अलाराम करून झोपलो आणि 6चा अलाराम वाजला. तो जोरात होतो. मला एकदम जाग आली अशी, म्हणजे तो एकदम व्हायब्रेशन कानात जातं ना, तसलं रिंगटॉंग आहे त्याला. तर त्यानंतर मी मम्मीला उठवलं. मम्मीने आंघोळ केलं, नाश्ता बनवला. तोपर्यंत मी एक लेक्चर कंप्लीट करून घेतलं, त्याची DPP सॉल्व केली. मग त्यानंतर आता मी आंघोळ केली आणि नाश्त्याला बसलो. खरंच वाजेपर्यंत कॉलेजमध्ये पोचायचं आणि 7 वाजता 7:30 आता झाले. मग आल्यावर घातलं तर चालतं, कधी घाला, फक्त दिवसात ना 1 तांबे तरी घालायलाच पाहिजे, अशी माझी मम्मी बोलते ना मम्मी. आणि मम्मी आता चपातीचं पीठ माहिती आणि पप्पा पण काय ना होत त्याला काय होतं. आणि पप्पा आता उठलेत जस्ट. सगळ्यांचे पप्पा असेच असतात, उघडेच झोपतात बनवून. तर आता मी तुम्हाला खाली जाऊन भेटतो. सध्याला आता खाली आलो आहे आणि आजचा डे बघा तुम्ही, किती सुंदर दिवस आहे मित्रांनो. ढग बघा. आणि आता सगळे स्कूल बिलला जायला निघाले. मी पण निघतो आता, नाही तर मला घेणार नाहीत. सध्याला तुम्ही कॉलेजला पोहोचलो. इथे ID कार्ड स्कॅन करूया आणि एंट्री करूया. करायचं आहे हे बघा, इथं असं स्कॅन करायचं. आलं कर रे. हां, तर मित्रांनो आमच्या एक्झामचा प्रॅक्टिकल एक्झामचा शेड्यूल आणि हा 12चा आहे ना 11चा आहे, हाफ रिटर्न एक्झामचा शेड्यूल. आता कॉलेज सुटलं आणि आता आम्ही निघालो घरी. नाही तर आता मी घरी जातो आणि आज झोपायचं नाही ते कालसारखा सीन होईल. कालचा सीन मी तुम्हाला सांगितलं नाही ना पुढच्या ब्लॉगमध्ये. शिवम नाही आला फोन रिचार्ज नहीं मेरे फ़ोन में. ये तब तक वर्ल्ड देख लेते ना. हाँ, वर्ल्ड देख ले तब तक. सुहाना दिन मेरी साइकिल के साथ, प्लस यहाँ पे बाइक राइड का मज़ा, प्लस यहाँ पे मस्त मैं साइकिल चलाते हुए और यहाँ पे मैंगो शेक पी रहे हैं. आज मस्त एकदम मँगो शेक आहे. मँगो शेक, तो मँगो शेक घ्यायचा आहे. एक साथ सगळ्यांनी घेतलंय. चीयर्स करायचं. चीयर्स. थांब, लास्ट कप येऊ दे. लास्ट कप येऊ दे. लास्ट मेरा जूस है. हाँ, इसको गार कर. गार है भाई. आपला गरम आहे नाही रे. हाय गार आहे रे. आपला हात गरम होता म्हणून आपलं तसं वाटतं. नाही तो ग्लास गरम होता, माझा पण लागला. टेक्स्चर बघा तुम्ही. शिवम तू खरंच याडा वाटत होता माहिती आहे का याच्यासोबत डबल. शिवम तुझे पायले मोठे आहेत ना, म्हणजे एकदम वेगळंच वाटत होतं तू त्याची छोट्या सायकलवर. चलो चीयर्स. चीयर्स. फोटो खींची रे. ए नथिंग खींचना. चीयर्स चीयर्स चीयर्स. फोटो नहीं लिया अंकल. फोटो लो अंकल. झालं का? हो गया. चलो आता टेस्ट करूया. तन्मय सही है. ये देखिए 90. अभी गया. 2-3 महीने बाद आ रहा है कॉलेज.
उसके ऊपर से ये पार्टी दे रहा है इसके आज। इसका थोबड़ा देख लो अच्छे से। जिस टाइम पंजे में आ रहा था ये तो बीच में आ रहे हैं। फेयरवेल नहीं, फ्रेशर। हमारा कॉलेज भिकमंगा है, नहीं देता वो फ्रेशर्स कॉलेज भिकमंगा है। अंकल आप मई महीने की सीजन, अभी सीजन आंबे का नहीं चल रहा, तो आंबे लाते कहाँ से हो बताओ? आम कहाँ से आए? लेके आते ना वो, अभी शुरुआत हुआ पहले आता है। ये इधर का नहीं है, महाराष्ट्र वाला नहीं है, कर्नाटक वाला आम है। देख वहाँ पे जल्दी उगने लगता है, तू भी उधर जा, जल्दी उगेगा। अरे गया था ना हैदराबाद गया था, कर्नाटक में कर्नाटक वाला हाँ, पहले या- आता है, फिर महाराष्ट्र। मैं हम दोनों कोकन वाले हैं ना, तो कोकन में तो आम उगता है, आपको पता होगा। दवा भी डाल के बनाते हैं। नहीं, हमारा तो ओरिजिनल ऑर्गेनिक रहता है, हमारा ऑर्गेनिक रहता है। उधर तो उग जाता है, उगता है गायब हो जाता है। रास्ता चेहरे होते हैं, आम भी रास्ता उधर पेड़ गायब कर देते हैं भाई आम का। खूप मस्त टेस्ट आहे जी। वही तो उधर बड़े ब्रिज गायब करते, छोटे पेड़। तर मित्रांनो, सध्याला आता सगळी काम म्हणजे आवरून झालं आहे सगळं. आत्ता माझी 2-3 इम्पॉर्टंट कामं होती, ती पण माझी करून झालेत. बट माझा जो हा शेड्यूल मी बनवला आहे तो फॉलो नाही होऊ शकणार मित्रांनो. हा बघा, डेडलाईन संपली 22, 23, 24. आज ही 26ची डेडलाईन आहे. 26ची, हां ही 26ची, आज 25 तारीख आहे. का नाही संपली? एक रिझन, माझ्या एक्झाम येत आहेत. 9 मार्चपासून फायनल एक्झाम प्रॅक्टिकल आहे आणि मी एक्झाम स्टडी करायला घेतो. तर त्यामुळे, आणि बेसिकली असं झालं आहे ना की माझं ना थोडंसं वेगळं झालं आहे. मी सी ई टीचे बॅकलॉग कवर करू का प्रॅक्टिकल नोटबुक कंप्लीट करू का लाईव्ह लेक्चर्स करू का अभ्यास करू एक्झामचा? तर तुमच्याकडे काय सोल्युशन असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लीज, मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज. माझं खूप जास्त, मी आता घराच्या बाहेर पण नाही निघत कॉलेजशिवाय कुठे. आता सध्याला तर कॉलेज जाणं इम्पॉर्टंट, कारण की 75% अटेंडन्सचा ते तुम्हाला माहिती नाही, तर मी गेलो पण नसतो कॉलेजला. तर सोडा आता, जाऊ दे सगळं. मी टाईम न वेस्ट करता आता लाईव्ह लेक्चर्सला बसतो. लाईव्ह लेक्चर्स झाले त्यानंतर मग आपण प्रॅक्टिकल नोटबुक कंप्लीट करायला घेऊया. आज किती वाजू दे, मी म्हणजे तिन्ही प्रॅक्टिकल नोटबुक संपवून टाकणार छान एकदम प्रकारे. आणि प्रॅक्टिकल नोटबुक पूर्ण झाल्यानंतर झोपायचं. त्यानंतर मग आता फक्त आपल्याकडं प्रॅक्टिकल नोटबुकचं टेन्शन संपलं आहे, बॅकलॉग राहिलेत, म्हणजे आपला सी ई टी अँड अभ्यास. तर आपण एक काम करूया, आपण अल्टरनेटिव्हली करत जाऊ. लाईव्ह लेक्चर्स अटेंड करायचेच आहेत, बट आपण असं काहीतरी करूया प्लॅन, तो मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल. तर प्लॅन खूप क्रेझी असणार आहे, तो माझ्या डोक्यामध्ये आहे, बट मी तुम्हाला थोडासा सस्पेन्स वाढवतो तुमचा. तर आता सध्याला मी बसतो, बाकी काही नाही. आणि सध्याला मी हातपाय वगैरे धुतलेत, मग मी याचा टाईम झाला आता. आणि आता बसलो तर मी डायरेक्ट आता रात्री झोपेच्या वेळेस झोपायला बेडवर जाणार आणि कमीत कमी फोन यूज करणार. फक्त आणि फक्त कॅमेरा यूज होणार माझा, बाकी काहीच नाही यूज होणार. तर बघूया काय होते. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये बस एवढंच. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मिळू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.